खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे जनता त्रस्त। शिवसेना उबाटा वतीनं दरवाढीचा निषेध। शिवतीर्थ चौकात जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या आर्थिक धोरण व चुकीच्या परराष्ट्र नीतीमुळे देश महागाईच्या खाईत लोटला गेलाय। गॅस व इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य गृहिणी गोरगरीब जनतेचा कंबरड मोडलाय। पेट्रोल 107 तर डिझेल 94 रुपये पर्यंत महाग झाल्यानं येणाऱ्या काळात वाहतुकीचे दर गगनाला भिडतील। त्यामुळे प्रत्येक चीज वस्तू महाग होणार आहे। नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी तेल गॅस कमी वापरा, सोने खरेदी बंद करा, परदेश दौरे करू नका असं अनाहूत सल्ले दिले, परंतु स्वतः मात्र मोटारींच्या प्रचंड ताफ्यात रोड शो करतात। वरील आवाहन केल्यानंतर लगेचच 5 युरोपीय देशांच्या दौऱ्यावर निघून गेले। मोदी सरकारच्या कथनी व करणीमध्ये फरक असल्याने स्वतः भाजपच्या नेत्यांनी त्यांचे आवाहन गांभीर्याने घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे। 11 ते 12 वर्षापूर्वी हेच नरेंद्र मोदी डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सरकार असताना डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 56 असताना माकप नेत्यांनी प्रचंड आकांड तांडव केलं। घरगुती गॅस 414 रुपये असताना रान पेटवलं होतं। जिस देश का रुपया गिरता है उस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ है असा पंतप्रधान पदाचा मानभंग करण्याचा प्रयत्न झाला। आज रुपयाची वाटचाल 96 रुपये झाली। आपली परराष्ट्र नीती फेल झाली। आपल्याला एकही मित्र देश म्हणून उरला नाही। नेपाळ, मालदीव, बांगलादेश, श्रीलंका सारखे थिल्लर देश आपल्याला डोळे वटारतात। युरोपियन देश आपल्याला मोजत नाही। रशिया, इराण सारखे सच्चे मित्र आपण गमावलं। नरेंद्र मोदी हे विरोधी पक्ष देशातील अर्थतज्ञ यांच्या अभ्यासाला किंमत देत नाही। त्यांची किंमत आज आपला देश मोजतोय। इराणी, अमेरिका, इस्रायल युद्धामुळे देशावर आर्थिक संकट ओढवणार आहे, त्यासाठी पूर्वनियोजन करून उपाययोजना केली पाहिजे असं तज्ञ मंडळी सांगत असताना नरेंद्र मोदींनी एका अहंकारातून कोणाच्याही मताला किंमत दिली नाही आणि पोकळ आव आणून देशात पुरेसा इंधन, गॅस साठा आहे, सर्व अलबेल आहे असं खोटं सांगितलं, कारण देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांवर त्याचा परिणाम झाला असता। देशावर आर्थिक संकट असताना मोदींनी निवडणुकांना प्राधान्य दिलं। निवडणुका संपताच गॅसच्या किमती वाढल्या। पेट्रोल डिझेलमध्ये आज जरी 3 रुपयांची वाढ झाली असली तरी सरकार लोकांची परीक्षा पाहतंय। आपण जर आज विरोध केला नाही तर 1 ते 2 महिन्यात ही दर वाढ 18 ते 20 रुपयेपर्यंत जाईल असं अर्थतज्ञ सांगतात। म्हणून शिवसेनेनं हा कडाडून विरोध केलाय। शासनाने ही दरवाढ मागे घ्यावी, गॅस इंधनावरील अतिभार कर कमी करून लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी करत शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीनं धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी काही काळ संपूर्ण चौकातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती। शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख निंबा मराठे, नरेंद्र परदेशी, प्रशांत भदाणे, धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, बाबाजी पाटील, हेमराज पाटील, प्रकाश वाघ, कुणाल कानकाटे, पंकज भारसकर, मोहन सिंग तनवाणी, डॉक्टर अनिल पाटील, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, शिवाजी शिरसाळे, मनोज बंब, अण्णा फुलपगारे, राजेंद्र ढवळे, दिनेश पाटील, अबा भडांगे, कपिल लिंगायत, सूरज भावसार, सोमनाथ चौधरी, प्रदीप सूर्यवंशी, महादू गवळी, आनंद जावडेकर, प्रशांत ठाकूर, शाणाभाऊ माळी, अनिल चौधरी, रोहित धाकड, गोकुळ बडगुजर, गुलाब सोनवणे, सागर निकम, जयदीप मराठे, प्रवीण साळवे, मधुकर शुभम मटकर, वैभव पाटील, इश्तियाक अन्सारी, योगेश पाटील, सोमेश कानकाटे, निलेश कांजरेकर, किशोर सपकाळे, राजू पाटील, किशोर सपकाळ, गजेंद्र पाटील, तेजस सपकाळ, संजय पाटील, मनोज पाटील, चंद्रकांत हजारे आदी उपस्थित होते। जयदीप लौखे, मराठे, धुळे प्रतिनिधी, खानदेश बुलंदतोफ। 14 वर्षापूर्वी भारताच्या जनतेला भुलवण्याकरता, भारताच्या जनतेला खोटं बोलून महागाई कमी करणे, अच्छे दिन लाएंगे अशा भूलतापा देऊन जनतेची मतं लुटली, चोरी केली आणि आज 14 वर्षानं रामाचा वनवास 14 वर्षानं संपला होता। जनतेचा वनवास अजूनही चालू आहे 14 वर्षानंतर सुद्धा। 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला सांगितलं होतं महागाई वाढणार नाही, तेलाचे भाव वाढणार नाही, गॅसचा तुटवडा होणार नाही। सगळं झाल्यानंतर निवडणुका संपल्याने दुसऱ्या दिवशी व्यावसायिक गॅस म्हणजे हॉटेलला लागणारा गॅस 993 रुपयाने वाढवला। त्यानंतर घरगुती गॅस, घरामध्ये स्वयंपाकाला लागणारा गॅस
त्याची सुद्धा दरवाढ केली. 3 दिवसापूर्वी डिझेल आणि पेट्रोल याच्यामध्ये पुन्हा वाढ केली आहे. अरे ही टेस्ट केस आहे, ही भारतीय जनतेची नाडी तपासतायत. याच्यामध्ये किती विरोध होतोय. जर विरोध झाला नाही, जनतेने ही दरवाढ स्वीकारली तर आणखीन भयानक दरवाढ होणार आहे. आणि या युद्धाचा फायदा घेऊन जनतेला लुटणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा, भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या सरकारचा विरोध करण्याकरता, जनतेला जागवण्याकरता हा मोर्चा या चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख तसेच सर्व मुख्य पदाधिकारी, सर्व शहरातील जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे. आणि आज आम्ही इशारा देतोय देशातल्या या भाजप सरकारला. त्याचबरोबर या धुळे जिल्ह्यातला आमदार असेल, या धुळ्यातला जिल्ह्यातला भाजपाचा पदाधिकारी असेल, या सगळ्यांना आम्ही इशारा देतोय, अरे डोकं ठिकाणावर आणा, नाहीतर तुमचं डोकं फुटल्याशिवाय, ही फोडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून सांगतोय, ही जिजिया कर हा जो वाढलेला महागाईचा डोंब आहे, याला वेळीच गेल्या 10-12 वर्षापूर्वी हे भाजपचे सरकार किंवा भाजपमधले नेते हे असं वक्तव्य करत होते, ज्यावेळेस रुपये हा डॉलरच्या किमतीमध्ये 60 रुपये होता, 60 रुपये होता. त्यावेळेस यांनी असं म्हटलं होतं की जिस देश का रुपया गिरता है उस देश की प्रतिष्ठा गिरती है. आणि आता त्यांना मला जाब विचारायचा आहे की हा रुपया जो आहे डॉलरच्या तुलनेमध्ये हा 100कडे आता याचं चाल चालली आहे. तर हा नेता किंवा हा भाजपचा प्रधानमंत्री किती गिरावा असेल याची कल्पना केलेली बरी. अनेक विरोधी पक्षाचे सगळे तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ सांगत होते की इराण आणि अमेरिका युद्धामध्ये या तेलचं आणि गॅसचं तुटवडा निर्माण होईल, महागाईचा आगडोंब उसळेल, त्यावर आत्ताच काहीतरी उपाय योजले पाहिजे. परंतु मोदी सरकारने आमचं सर्व आलबेल आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. कारण की 5 राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर होत्या. जशा त्या निवडणुका निकाल लागले त्याच्या दुसऱ्या दिवशी यांनी डिझेल, गॅस असेल आणि पेट्रोल असेल याच्यामध्ये भरमसाठ वाढ केली. आज पेट्रोल 107 रुपये, डिझेल 94 रुपये इतक्या महागाईवर, इतक्या किमतीवर पोहोचलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचं, गृहिणींचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे. आता मोदी सरकार म्हणतं की तेल वापरू नका आणि प्रवास करू नका. आधी त्यांनी हे सर्व परदेश दौरे बंद केले पाहिजे, ही त्यांनी नाटकं बंद केले पाहिजे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जो देखावा केलेला आहे बुलेटवर जाणं वगैरे, तो नौटंकी न करता कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे.